ते म्हणतात ना की स्त्री ही क्षणाची बायको असते आणि अनंत काळाची माता असते, आहे की नाही? मी अनंत काळेची माता आहे. ये वनी के विनोद है अनंत काळे नाही ग, अनंत काळाची माता असते असं मी म्हणालो. मी हे कॅज्युअली म्हणालो, असं ठरवून नाही म्हणालो सकाळी आज मी आता बघ कसं म्हणतो असं नाही म्हणे. हे कॅज्युअली मी निवडलं आईचं ऑप्शन. कॅज्युअली निवडायला का भाजी निवडत होता तुम्ही? ओ कॉमेडी का पुष्पा 2 हसायलाच येत नाही साला. आई की बायको याच्यात आई हे क्षणार्धात निवडलं तुम्ही. बाजूला दुसरा ऑप्शन पडला होता बायको नावाचा, ज्याच्यासाठी क्षणभरही विचार करा असं नाही वाटला तुम्हाला? नाही म्हणे तू अगं मस्करीत चाललंय आपलं. तू एवढं का सिरियस होतेस म्हणे? मी सहज म्हणालो म्हणे तू कोण आहेस माझ्यासाठी? तुमची ही कुमारची शानूपट्टी डोक्यात जाते माझ्या. प्लीज प्लीज म्हणे क्षणाचाही विचार न करता आई म्हणालात ना, त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय त्या आईने तुमच्यासाठी काय केलंय? वनी काय प्रश्न आहे हा? आईने माझ्यासाठी काय केलंय? मी काय माझ्या बाबांना विहीर खोदताना अचानक सापडलोय? अरे जन्म दिला ना आईने, मला जन्म दिला. अजून काय पाहिजे? जन्म देणं ही नैसर्गिक क्रिया सोडल्यास तुमच्या आईने अभिमान वाटावं असं काय केलंय? अरे यार वने, अभिमान वाटाव हे काय बोलतेस तू? आईने मला मोठं केलं यार, शिक्षण दिलं. अगं आईने खूप केलंय ग माझ्यासाठी. जे सगळं केलंय ते आईने केलं, बायकोने काही केलेलं नाहीये तुमच्यासाठी. नाही असं का म्हणतेस? अगं खरंच केलंय. बायकोने नाहीये तुमच्यासाठी. अगं हे असं तू असं आईने केलंय म्हणजे बायकोनी केलं नाही असा कसा अर्थ लावते? विराट जगताप चांगला आहे म्हणजे पृथ्वी प्रताप वाईट आहे असं कसं? नाही एक उदाहरण दिलं. उदाहरण काय? अगं हे वनी तू काय ना वनी रडू नकोस यार. कोणतरी येईल हातात कॉमेडीचं नॉमिनेशन देऊन जाईल. हसाली आता. सॉरी बस. तुमच्या 3-4 मुलाखती बघितल्या, त्याच्यात सगळं यशाचं श्रेय आईला दिलं, बायकोने काही केलं नाही. नाही केलं बायकोने काही केलं केलं ना बायको. म्हणजे वनी तुमच्यासाठी कधी काही करत नाही. नाही ना यार वनी यार असं करू नको. सकाळी जेव्हा शूटिंगला जायचं असतं तेव्हा 1.5 तास आधी इथे उभे असतात. मग वने परफ्यूम मारून डब्बा दे ना मला. तुम्हाला तिथे सगळ्यांच्या आधी जाऊन शायनिंग मारायची असते ना. नाही, हा? नाही, नंतर एक याला काय अर्थ आहे हे सगळं करायचं असतं ना तुम्हाला तिथे. सगळं करत असतं ना. कधी चालतो यार म्हणे? मी असं नाही चालत ग म्हणे. असंच करता तुम्ही. डब्बा दे ना त्याच्या आधी वनी 1.5 तास आधी किचन मध्ये असते, डब्बा बनवत असते. हो, पण वनीने कधीच काही केलं नाही. बरोबर आहे. बस तू शांत बस ना. कधी कधी तर शूटिंगच नसतं तरी हा माणूस सेटवर जातो. वॉचमॅन हसतो क्या दादा आज तर शूटिंग नाहीये. मग हा गाडीमध्ये बसून असा डबा खात असतो. तो डबा 5 वाजता उठून या अबलेने बनवलेला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.